गाईज आता सीन झाला की हा रोड जातो एक्सप्रेसवेला. लाईफमध्ये एकदा तरी तुम्ही बाईकवर मुंबई टू नाशिक करा. वैभव डांगणे. मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेत आणि आपण निघालो आहे राईडला. कुठे चाललो आहे, काय चाललो आहे आणि का चाललो आहे हे सांगतो थोड्याच वेळात. तर भेटूयात रोडवरती. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 5:25 झालेत. ऐरोली ब्रिजवरून सकाळ असं संध्याकाळ व्ह्यू तर खूप सुंदर दिसतो आणि हवा काय लागते बा वा वा. तर आपण चाललो नाशिकला, कारण की माझ्या भावाचं जे आहे, जो अग्निशामक दलामध्ये कामाला आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आहे हे नाशिकला. आणि काल आम्ही चेक केलं तर रात्री कुठेच बस वगैरे गाडी वगैरे काहीच अवेलेबल नव्हत्या. ट्रेन्सला पण फुल बुकिंग होती. मग त्याला म्हटलं की चल माझी पण राईड होईल आणि आपल्याला फक्त बहाणाच पाहिजे बाहेर फिरायचा. त्याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाईम 9:30 आहे. सो वी हॅव आवर टाईम लिमिट. सो लेट्स सी किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे फक्त आणि फक्त कसारा घाटमध्ये गाडी चालवायला. सकाळ व्हायला आली आहे. सूर्यदादा वरती येत आहेत हळूहळू. तांबडं एकदम आकाश झाला आहे. ठाण्यामध्ये एवढे कन्स्ट्रक्शन चालू आहेत ना, बापरे. सकाळच्या टायमिंगला नो सिग्नल, नो ट्रॅफिक, मस्त बरं वाटतं जरा गाडी चालवायला. लागलो आपण आता नाशिक रोडला. भाई कंटेनर ट्रक्स बघा. वा 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 वा. ओ बघ शिट. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. एवढ्या मोठ्या मोठ्या ट्रक्सच्या मध्ये माझी एवढीशी गाडी. या ब्रिजचं काम चालू आहे वाटतंय. दरवेळी आलो ना कुठला तरी ब्रिज खोदलेला असतो. हे जे इथे 2566 किलोमीटर दिसतंय ना, एवढे किलोमीटर झाले मी माझी चेन लूप नाही केली आहे. आज करायला हवी होती, मी विसरलो यार. सकाळी रोज राईड चालू झाल्यानंतर लक्षात येतं चेन लूप खिशात ठेवला पाहिजे. एकदा आपण भिवंडी पास केलं ना मग टेन्शन नाही काय. चांगला उजेड झाला आहे आता सुद्धा माझा अप्पर डिप्परचा फरक कळतोय तसा रोडवरती आहे बघा. जर योग जुळून आला तर माझा मित्र आहे जो नाशिकमध्ये राहतो, त्याला पण भेटून येऊ शकतो. राजधानी एक्सप्रेस. भाई या गाडीवर काय लिहिलंय वाचा. सावकाशी आहे भावा, लोन अजून शिल्लक आहे, मालक गरीब आहे. गाईज आता सीन झाला की हा रोड जातो एक्सप्रेसवेला आणि माझ्या भावाने मॅप लावला होता कारचा. हसतोय. आता परत युटर्न मारून आम्हाला एक्सप्रेसवे आहे, इथं पुढे टोल आहे. मी जेव्हा आता बाईकचा लावला, सूर्य आला. वाव, कसलं दिसतंय ते. ठीक आहे, तर आता आम्हाला युटर्न घ्यायला लागणार आहे इथून. कॅमेरा ऑन ठेवतो जस्ट इन केस काय झालं तर. आपली काय चुकी नाही, रॉंग वेने चाललो आहे. कुत्रे कसले आलेले, घाबरलो मी. बाबा बाबा बाबा, नशीब. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अरे भाई 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 काय चाललंय. यांना कळालं वाटतं लहानूवाला. 6:44 झालेत आणि कळालंच नाही की कसा एक तास गेला. सूर्य एकदम मस्त वरती आलाय. हे बघा समोर विठ्ठलवाडीची राणी, कल्याण, नॉट कल्याण, उल्हासनगर. 98 किलोमीटर नाशिक. इंदौर 515 किलोमीटर. तर नाशिकमध्ये आता प्लॅन काय माहीत नाही, बघू. जर माझं काम लवकर झालं तर त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आम्ही येऊ. बघा दुःख. फॉग फॉग फॉग, नुसता फॉग आहे. जय हनुमान.
नाशिक 90 किलोमीटर. सकाळचे 7 वाजलेत आणि ऑलरेडी 2 तास झालेत आम्ही राईड करतोय. आणि कसारा घाट इथून राहिला 20 किलोमीटर्स. एकच नंबर फील आहे. काय व्ह्यू दिसतोय, खतरनाक यार. नाशिक रोड जे आहेत ना, बेस्ट आहे, बेस्ट. आता एक छोटासा ब्रेक घेऊ, प्रॉपर ब्रेक घेऊयात, टी ब्रेक. 77 किलोमीटर बाकी आहे. 1.5 तास लागेल 77 किलोमीटर कंप्लीट करायला. बाईक गादी आहे, मस्त झोपतो इथे. याचंच काम आहे. फायर ब्रिगेडमध्ये सिलेक्ट झाला ना, मोठी पार्टी घेणार आहे. पार्टीचा ब्लॉग पण बनवणार मी. सर खायला काय घ्यायचं? नाही नाही थंड नको. चहा प्यायला या चहा प्यायला या. चीयर्स. लानूच्या पार्टीसाठी बघा. पार्टी बघा, कसला दिलदार माणूस आहे, एकदम मोठ्या दिलाचा. खूप छान ब्रेक झाला. मी माझी स्टोरी टाकली की 100 किलोमीटर्स डन, तर लगेच श्रीरामचा कॉल आला स्टोरी बघून. अरे वा, 1111 आलेलं इथे आता. भाई साहब, घाट चालू झालेला आहे, घाट चालू झालेला आहे, घाट चालू झालेला आहे. मी मस्ट रेकमेंड करेल लाईफमध्ये एकदा तरी तुम्ही बाईकवर मुंबई टू नाशिक करा. काय सही रोड आहेत यार, एकदम भारी. इथून आता 41 किलोमीटर आपले डेस्टिनेशन आहे. 8:03 झाले. राईड चालू केल्यापासून 3 तास झालेत आपल्याला. पुढे टोल आहे. हे बघ डोंगर. मित्रांनो, आता 20 किलोमीटर राहिले नाशिक. आपण घेतलेला आता थोडा ब्रेक. वाजले 9. मला वाटतं 25 मिनिटाचा ब्रेक झाला. काय फोटोशूट करत बसलो. शेवटी नशीब. मस्त लिहिले ना तिथं. आणि जसं मी बोललेलो की माझ्या ऑफिसचे कलिग आहेत, ते तिथेच राहतात, तर त्यांचं लोकेशन लकीली जवळ आहेत. नाशिक शहर आहे 2 किलोमीटर इथून. हा लागला आपल्या दिवसाचा पहिला सिग्नल, ते पण नाशिकमध्ये डायरेक्ट. मुंबई ते नाशिक नो सिग्नल. पोहोचलोय आपण हुतात्मा वीर बापूराव गायधनी अग्निशामक केंद्र. ओके चला, ऑल द बेस्ट. हे गुगल मॅप सांगतं हेड वेस्ट. अरे इथं राईट लेफ्टचे वांदे आहेत आमचे. वेस्टला कसं जाणार? भारी. म्हणजे सकाळी 5ला निघालो मी, 4 तासाच्या आतमध्ये तर इथे होतो मी. तर मी आता चाललो आहे माझ्या मित्राकडे, जो माझ्याच ऑफिसमध्ये काम करतो. त्याची बिल्डिंग इथून 7 किलोमीटर्स होती, जिथे मी माझ्या भावाला सोडलं. हाय, हॅलो मोहन. हाय करा कॅमेराला. तुला कुठे जायचंय? मुंबईमध्ये. कुठे? मुंबईला कुठे जायचंय? गोकुलधाम. गोकुलधामला? काय करणार गोकुलधामला जाऊन? गोकुलधामला सगळ्याला भेट. आम्हाला त्यांचे नाव पण माहिती.
जेठालाल हा. भिरे माधवी हा. टप्पू सेना सगळं माहित कालच टीव्हीवर आम्हाला दिसतो. अरे वा वा वा. वैभव ढाकणे 15 kilometers only. This is the latest video from Rishikesh. ए याचं नाव काय आहे? टुकटुक टुकटुक आहे. टुकटुक जेवला का? नाही जेवला? मी जेवला तर मी दुपारी जेवतो. हा. ही आहे मग छोला नुसती बोल चुप 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 काय झालं? ओय ओ चिपुटला काय आहे? काय झालं शेपूटला? ए ए ए हॅलो ओ कोण आहे हे नभ नभ ओय कुठे आहे मी इधर रे टुकटुक सॉरी चालेल. थँक्यू सो मच. खूप छान नाश्ता झाला आपला. नाही नको आता येईल नक्की कधीतरी. श्रेयस आणि मी येतो प्लॅन करून या गाडीवर. नक्की नक्की येऊ भेटूयात. चला बाय बाय. आता वाजले 2:26 आणि मी निघालो इथून. माझं काम पण झालं आहे आणि भावाचं सुद्धा डॉक्युमेंटेशन कंप्लीट झालेलं आहे. आता प्लॅन असा आहे की मी इथून जाणार माझ्या भावाकडे. त्याला घेऊन त्याच्या एका मित्राची इथे हळद आहे त्याच्या इथे जाणार आणि ती हळद करून मग आम्ही घरी जाणार आहेत. बस आला आला आला. नितीन शेट आले आमचे. बराच वेळेचा इथं वाट बघत होतो त्याची. आत्ता आला. त्याला म्हटलं मी आतमध्ये सिग्नल क्रॉस करून येण्यापेक्षा तू ये इथे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे कम्प्लीट. आता त्याचं नेक्स्ट ग्राउंड होईल. त्याच्यानंतर रिटर्न एक्झाम आणि त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लावतील ते. मग त्याला कळेल की तो सिलेक्ट झाला आहे की नाही. फायरमनच्या गव्हर्नमेंट जॉब ॲप्लिकेशनसाठी अप्लाय केलेलं आहे. सो आता आपण चाललो इथून सिन्नरला. सिन्नरवरून काहीतरी 8 किलोमीटर एक त्याच्या मित्राचं घर आहे तिथे जायचं आहे कारण की त्याची हळद आहे. ती हळद झाली की आपण निघायचं मुंबईला. त्याच्या अगोदर आपल्याला एक हॉटेल शोधायला लागेल जेवायला मस्त. आपला ड्रायव्हर आता चेंज झालेला आहे. मला खूप झोप येत होती उन्हाळ्यामुळे तर मी आता इथे थांबून या दुकानातून आम्ही कॉफी पिली आणि डिस्टन्स काही जास्त नाही आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे ॲटलिस्ट 45 किलोमीटर्स आणि आता हा चालवेल गाडी तेवढी. बघा रायडर. तर आपण आता आलो इथे हॉटेल मल्हारमध्ये. ॲक्च्युली याच्या मी गुगलला रिव्ह्यू बघितले आणि 960 लोकांनी 4.1 रेटिंग दिली आहे. चांगल्या कमेंट्स होत्या. नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे बट व्हेजचं पण चांगलंच भेटेल कदाचित तिथे. हे मसाले तर सेमच असतात सगळ्यांचे. आणि ही गाडी आपली लावली आहे सावलीमध्ये MT-15. आता या फुलाची रिंग बनवून दाखवतो मी तुम्हाला. हॉटेलचा ॲम्बियन्स छान आहे बघा. चपात्या बघा नितीनच्या वाईफने म्हणजे माझ्या बहिणीने चपात्या आता दिलेल्या आहेत आम्हाला. भाजी पण दिली आहे. तर आता आम्ही ऑर्डर केली आहे पनीर मसाला. थोडंसं हेवी झालं तरी चालेल कारण की आता थोड्या टायमाने तिथे जाऊन मी तर एक झोप काढणार आहे चांगली. भेटतो तुम्हाला जेवण करून. बाय. एकदम रेडी झालो आहे मस्तपैकी आणि खूपच भारी जेवण होतं. कसं होतं रे जेवण? मस्त क्वालिटी. आणि बघा AC भाई एवढ्या ओपन एरियात पण AC लावली आहे या लोकांनी. क्वालिटी. या फुलाचं ही अशी अंगठी बनवली आहे. भारी दिसतं ना याच्यावरती हे इथे. अरे यार हे तर मला पानिपतच्या रोडची आठवण आली इथून. जर मला ऋषिकेश आणि हरिद्वारचा ब्लॉग नसेल बघितला तर आयकनमध्ये लिंक देतो त्याची. बघा यू विल एन्जॉय. किती ओसाड वाटते ही साईड आणि ती साईड बघा कसली ग्रीनरी.
प्रॉपर गावाला आल्याची. याने पुण्याच्या साईडला 76 किलोमीटर आणलंय. आलो आम्ही, पोहोचलोय आता. अख्ख्या लग्न घर खाली झालंय आणि आम्ही दोघंच झोपलेलो पाठीमागून. आता रेडी होऊन चाललोय. आता हॉलवर जाऊ, त्याला भेटू आणि जाऊ मुंबईला. आता वाजले 6:56. सनसेट झालेला आहे आणि आपण आता निघालोय मुंबईला. हळदीसाठी काय आम्ही थांबलो नाही, बट त्याला विशेष वगैरे देऊन आणि त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करून आता आम्ही निघालोय. ट्रॅव्हलने आम्ही एवढे थकलेलो की त्याला आम्ही भेटायचं सोडून सगळ्यात पहिलं गेल्या गेल्या झोपलो. 1 तास झोप काढली आणि त्याच्यानंतर सगळे त्याच्या घरातले जेव्हा हळदीसाठी हॉलला निघाले जायला, तेव्हा त्यांनी आम्हाला उठवलं आणि म्हटले, बाळांनो उठा, आम्ही निघालोय. आपल्याला ETA तर संध्याकाळी 11:22 दाखवत होता, अप्रॉक्स 11:30. बट वी नो की आपण ब्रेक्स वगैरे घेणार, तर कशाही आपल्याला 12-12:30 होणारच आहेत जाण्यासाठी. बट हा जो ब्रेक होता, 1 तासाची जी झोप होती ती मस्ट निडेड होती. ह्या झोपीमुळे जरा एनर्जेटिक वाटतंय आता. मित्रांनो, आपले 278 किलोमीटर्स कंप्लीट झालेत आणि आता ह्या रोडवरती आपल्याला धोती सिन्नर रोड 51 किलोमीटर स्ट्रेटच जायचं आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू काय सुंदर व्ह्यू दिसतोय. डोंगर, पवन चक्क्या, हां इथून दिसतो. आतापर्यंत तरी इथे डबल लेन रोड होता, तरी पण समोरून रॉंगने गाड्या येत आहेत, सगळं होत होतं, ओके होतं, ठीक आहे. आमची 50-60ची स्पीड. आता बघितलं की अंधार बघा डायरेक्ट, आणि रोड बघा डायरेक्ट सिंगल झाला आहे. तर आपले 316 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. आपल्याला कसारा घाट राहिला आहे अजून 20 किलोमीटर आणि 140 किलोमीटर आपल्याला राहिली आहे मुंबई. MTचा हाच विषय होऊन जातो, या तर आपले किलोमीटर्स बघू शकतो, नाही तर आपले टाईम. बट हे नवीन MTमध्ये त्या लोकांनी रिझॉल्व्ह केलं आहे. पेट्रोल पण टाकायची गरज आहे. गाडी 318 किलोमीटरमध्येच माझी सिंगलवर आली आहे. मला 48-46 ॲव्हरेज दिला आहे गाडीने कारण की 90-100 खेचली ना यावेळी गाडी. संध्याकाळचा जेवढा मॅक्सिमम डिस्टन्स होईल तेवढा डिस्टन्स ठेवत जा दोन गाड्यांमध्ये, कारण की अचानक समोरच्याला काय झालं तर आपली गाडी तिच्या गाडीच्या जवळ पोहोचेपर्यंत कंट्रोल करता आली पाहिजे. आणि हा कसारा घाट आता चालू झालेला आहे. आम्ही आता पेट्रोल भरलेलं आहे आणि आमचा ड्रायव्हर पण चेंज झालेला आहे. तर वैभवला जरा आला आराम करण्यासाठी पाठीमागे बसवलेला आहे मी. कसलं मस्त वाटतंय ना वैभव. वाजलेत 9:30 आणि इथून अजूनसुद्धा 70 किलोमीटर्स आहे आपलं घर. 5 मिनिटाचा ब्रेक घेतला, स्ट्रेचिंग केली थोडी आणि पाणी पिलं. मजा आली. ड्रायव्हर चेंज झाला आता, खूप मस्त वाटतंय. म्हणजे ती जी 1 तासाची झोप आहे ना, तिने अख्खी माझ्या अंगातली सुस्ती काढून टाकली. भाई अपर डिपरचा फरक कसला पडतोय बघा. ओ भाई साहेब, काय काय करायला लागतंय. मला वाटलं ट्रॅफिक आहे, मी साईडने निघेल आणि साईडच्या ह्याच्यात बघितलं ते ट्रॅफिक नव्हतं, त्या गाड्या पार्क आहेत त्या.
बापरे, पुढे ट्रॅफिक बघा किती लांब आहे ट्रॅफिक. बघू मॅप दाखव. भारी यार, हे मी पहिल्यांदा बघतोय. हे आपल्याला कुठून लेफ्ट घ्यायचा इथून लक्ष दे. अच्छा, आपण इकडे आलो आहे आता. ठाण्यात आहे गाईज. वी आर ॲट ठाणे. 10:30 झालेत आणि आता काय 20 मिनिटामध्ये तर आपलं घरी आहे. गुगल मॅपने आपल्याला 11:30चा टाईम दिलेला. एस्टिमेटेड आपण 10:30लाच ठाण्यामध्ये पोहोचलो. आता इथून लागलो आपण ठाणे बेलापूर रोडला. मित्रांनो, पोहोचलो कोपर खेळण्यामध्ये आणि आता झालेत 11:03. थोडंफार ट्रॅफिक लागलं, 1-2 जागेवर रस्ता चुकलो. नॅव्हिगेटर आमचा खूप चांगला आहे ना त्याच्यामुळे. बट नेवर द लेस वी हॅव रीच. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट वन. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.